आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। इशारा मोर्चा, हजारों की भीड़ के साथ कुर्ला में हिंदू समाज ने उठाई आवाज, कई संगठनों का मिला समर्थन। मुंबई कुर्ला में शुक्रवार को इशारा मोर्चा का आयोजन हुआ, जिसमें हजारों लोग ने भाग लिया और कुर्ला के प्रमुख मुद्दों को उजागर किया। इस मोर्चे का आयोजन कुर्ला के कई संगठित हिंदू समाज ने किया, जिसमें विभिन्न सामाजिक और धार्मिक संगठनों का समर्थन भी देखने को मिला। इस इशारा मोर्चा का उद्देश्य भगवान गणेश की मूर्ति की ऊंचाई पर मर्यादा लाने वाले पुल की ऊंचाई बढ़ाने, पानी पुरवठा सुचारू रूप से चालू रखने और अनाधिकृत होटल और लॉज के कारण होने वाली समस्याओं को खत्म करने, यातायात की सुगमता के लिए पुल और ब्रिज के नीचे से अतिक्रमण हटाने जैसे कई प्रमुख मुद्दों पर प्रशासन का ध्यान आकर्षित करना था। विशेष रूप से स्टेशन रोड के पास स्थित इल्लीगल फेरी वाले और न्यू मिल रोड की समस्याओं का समाधान करने के लिए आंदोलन किया गया। स्वर्गीय लक्ष्मण यादव मंडई परिसर की समस्याओं को लेकर भी इस मोर्चे में आवाज उठाई गई। साथ ही ट्रैफिक जाम, अवैध पार्किंग और एल वार्ड बीएमसी क्षेत्र में पानी की समस्या, फुटपाथ की जगह पर कब्जा कर नशीली पदार्थों की बिक्री जैसे मुद्दों को भी मोर्चे में प्रमुखता से उठाया गया। इस मोर्चे को मुंबई 70 सा राजा जैसे बड़े संगठनों का समर्थन मिला, जो मसरानी लेन, हलाव पुल, कुर्ला पश्चिम से जुड़े हुए हैं। उन्होंने भी सक्रिय रूप से हिस्सा लिया और कुर्ला के नागरिकों के साथ खड़े होकर प्रशासन से ठोस कदम उठाने की मांग की। समाज सेवक अजय शुक्ला ने मोर्चे को संबोधित करते हुए कहा कि कुर्ला में अनाधिकृत गतिविधियों के कारण यहाँ के स्थानीय लोगों को कई तरह की समस्याओं का सामना करना पड़ रहा है। पानी की कमी, ट्रैफिक जाम, अवैध पार्किंग और नशीली पदार्थों की बिक्री ने इस क्षेत्र के विकास को अवरुद्ध कर दिया है। हमें इन मुद्दों का हल करने के लिए प्रशासन को सख्त कदम उठाने पर मजबूर करना होगा। लोगों की बढ़ती भीड़ और कई संगठनों के समर्थन ने मोर्चे को एक प्रभावी और बड़ा रूप दे दिया, जिससे प्रशासन पर दबाव भी बना। आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस मोर्चे के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार विजय सिंह की यह रिपोर्ट में। नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। इस वक्त मैं आप पहुंचा हूं कुर्ला के वेस्ट में। हम आपको दिखाने का प्रयास करेंगे। यहाँ पर काफी तादाद में आज यहाँ पर निर्णय इशारा मोर्चा निकाला गया है, तो यहाँ पर हम आपको दिखाने का प्रयास करेंगे। काफी तादाद में लोग यहाँ पर जो उपस्थित हुए हैं, हम दिखाने का प्रयास करेंगे आपको हमारे मेट्रो चैनल के माध्यम से किसने क्या कुछ कहा। मागील 2010 पासून कुर्ला मेट्रो 3 साठी हा प्रकल्प सुरू होता आणि ऐन वेळेवर मेट्रो प्रशासनाने त्याचा रूट बदली करून जे रूट आता केलं त्यामध्ये हलाव पुलचं अस्तित्व खतऱ्यात आलंय। हलाव पुलचं अस्तित्व म्हणजे दोन्ही बाजूला 30 शाळा, मुंबई महानगरची फायर ब्रिगेड आणि बाबा हॉस्पिटल हे आहे। लोकांची आवाजाही करता थांबवण्याकरता त्यांनी त्याची उंची ती आहे ते 2017च्या रिमार्क्सवर घेतलेली आहे। आज 2024 आहे। बरेचसे हे टेक्निकल फेरफार झालेले आहेत, पण एवढे प्रशासनाने कुर्लाकरांना वेटीस धरून आपल्या मनमर्जीप्रमाणे ते प्लॅनवर काम करतात। आज या मोर्चानिमित्त मी त्यांना इशारा देऊ इच्छितो, जर त्यांनी मेट्रोची हाईट वाढवली नाही तर पुढच्या कामासाठी त्यांना खूप अडचण येईल, या दरम्यान मी इशारा देतो। कुर्ल्यामधल्या मशिदींचा देखील कालच्या बैठकीत विषय झाला होता। कुर्ल्यातल्या मशिदींच्या भोंग्यांचा सर्वात जास्त तक्रारीचा विषय सर्व नागरिकांनी पूर्ण मुंबईमध्ये मांडलाय। मागच्या वेळी माननीय राजसाहेबांनी जेव्हा आपल्या भाषणामधून जेव्हा संबोधन केलं तेव्हा या ठिकाणी मोठ्या उग्र स्वरूपाचं आंदोलन झालं, परंतु प्रशासनाची त्याचीही दखल घेतली नाही। तात्पुरता 2-3 दिवसापर्यंत ते आवाज बंद करतात, परंतु त्यांचा जैसे ते तैसा विषय परत चालू होतो। आमच्या तरुणांचा जो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, ज्येष्ठ नागरिकांचा झोपेचा प्रश्न आहे, आजारी पडलेल्या माणसांचा प्रश्न आहे, सर्व गोष्टींना प्रशासनाने पायाखाली तुडवलंय। लोकांना किडे मुंग्यांची त्यांनी वागणूक दिली, जसे वागा तसे वागा। आजचा दिवस आलाय तो ढकला जगा, जे काही चाललंय ते चालू द्या, अशा प्रकारची जर असणार भारतामध्ये तर भारताच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न सर्वीकडे गेला पाहिजे आणि समानतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे, समानतेची वागणूक सर्वांना मिळाली पाहिजे। तुमच्या इथे बाजूला एअरपोर्ट आहे, त्यामुळे लॉजिंगचं प्रमाण खूप वाढलं, पण त्याचा अर्थ असा आहे लॉज वाढलेत ना तर तुम्ही स्टेशन रोडला आता मीडिया जर गेलीत ना तर लक्षात येईल तिथे आताही कॉल उभे राहतात। वेश्या व्यवसाय हा एका वर्षामध्ये जवळजवळ 10% वाढला। म्हणजे आम्ही स्टेशन रोडला नुसतं असं उभं राहिलो तर आम्हाला वेगळ्या नजराने बघितलं जातं। म्हणजे हे आमच्यासाठी किती घातक आहे। एक महिला म्हणून मला किती असुरक्षित वाटतंय की माझा कुर्ला जो पहिला मी सुरक्षितपणामध्ये रात्री 1 वाजता पण मी घरी परत येऊ शकते होती, आज मला 10 वाजता ही भीती वाटते। हे कुणामुळे होतंय तर फक्त आणि फक्त पोलीस प्रशासनामुळे। पोलीस प्रशासन हा इतका करप्ट झालेला आहे, त्यांच्यासमोर लव जिहाद मांडा, लँड जिहाद मांडा, कुठलाही जिहाद मांडा,
तो एकच म्हणतो तुम्ही कंप्लेंट द्या. म्हणजे आम्ही कंप्लेंट जिथपर्यंत द्यायला जातो तिथपर्यंत तो आरोपी फरार झालेला असतो. दुसरा म्हणतात कॅमेरामध्ये दिसलाच नाही, ते कॅमेरामध्ये प्रूफच होत नाही. अरे कॅमेरा पहिले तुम्ही सुरू तर करा, रस्त्याचे सगळे कॅमेरे जाऊन चेक करा, एकही कॅमेरा आता सुरू नाहीये. जर एवढा मोठा हा कुर्ला हा एकदम सेन्सिटिव्ह मानला जातो, त्याच्यामध्ये कॅमेरे बंद ठेवण्याचा हा मोठा षडयंत्र असू शकतो का नसू शकतं? जिथे नवाब मलिक सारखा आतंकवादी आमच्या कुर्ल्यात राहतो, तो आतंकवादी जर इथे राहतो तर तिकडच्या लोकांसाठी हिंदूंची सुरक्षाची किती महत्व आहे हे प्रशासन नाही ओळखलं तर कोणी ओळखायचं? आणि जर आम्हाला आमच्या हिंदूंची सुरक्षा करायची आहे तर आम्ही कुर्ल्याचे सगळे समाज एकत्र आलो तर 92 काय आहे हे कुर्ल्याच्या प्रत्येक हिंदूला माहित आहे. हिंदू हा पराक्रमी आहे हे शिवाजी महाराजापासून तर आतापर्यंत काळापर्यंत सगळे बघताय. हे आम्ही फक्त आता इशारा मोर्चा करतोय, पुढच्या वेळेस हा इशारा नसणार, पूर्ण आमचं आंदोलन खूप जोरात असणार आहे. अनेक इथे मिठी नदी जो नाला आहे त्याच्या बाजूला अनेक वस्त्या उभ्या राहिल्या, त्यावर अनधिकृत मस्जिद आहे. या विरोधात काल पालकमंत्र्यांनी भेट दिली आणि भोंग्यांचा त्रास सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो. आता आपण आमच्या इकडे नवरात्रीमध्ये रात्री 10ला जर भोंगा चालू असेल तर पोलिसांच्या इथे बुडाला किडे उडायला लागतात. आणि इथे दर शुक्रवारी कानाला आमच्या आई बहिणींना शिवा दिलं जातं. जरा मीडियाने एकाच मस्जिदीच्या बाहेर जाऊन भोंगा ऐकायचं, अधर्मीय करून आम्हाला रोज दर शुक्रवारी शिव्या दिल्या जातात. तरी आम्ही शांतपणे पोलिसांना ऍप्लिकेशन देतो, कोर्टात जिंकतो, कोर्टाचा आम्ही आदेश आणून पण देतो, तरी आमच्या इथे कारवाई होत नाही. आणि मस्जिदींचा तर आतमध्ये जागा असून सुद्धा रस्ते फक्त बळकवायचे, ट्रॅफिक करायची, हे सगळ्या उद्देशाने फक्त कुर्ल्यामधून हिंदूंना पळवण्याचा हा षडयंत्र आहे. त्याच्यात प्रशासन सुद्धा त्यांना सहभागी आहे, हा माझा आक्षेप आहे. आपले पाय तोडण्याचं काम हे बीएमसी असू की प्रशासन असू हे मोठ्या पदार्थांनी करत आहेत. इतर काही समाज आहेत जे आपल्या विरोधात भरपूर काही कामं करतात, जे आपल्या जागा हायजॅक करतात. आपला विद्यार्थ्या परिसर कारशेट तिकडेही खाऊगल्ली बनवून ठेवली गेल्या 2 वर्षापासून. तो विद्यार्थ्या परिसर आता कुर्ल्याचा असून विद्यार्थ्यापर्यंत पूर्ण अनधिकृत बांधकाम गेलंय ग्राउंड+3चं. का पोलीस प्रशासनाला दिसत नाही का बीएमसीला दिसत नाही? रात्री 3 वाजेपर्यंत लोक असतात तिकडं. तो पण तिकडे हॉस्पिटलचा परिसर आहे. गेले किती 2-3दा अँब्युलन्स जाऊ शकत नाही तिकडं, एवढं ट्रॅफिक असतात. त्या लाईनीत 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही, गेल्या 6 वॉशिंगवाले आहेत. 2-3 लोक पडून गेले. का पडून गेले? त्यांच्या पैशाच्या पाण्याच्या ह्याच्याने. का बीएमसीला दिसत नाही? बीएमसीची गाडी तिकडे समोर असून पण, पोलीसची गाडी समोर असून पण काही करत नाही. त्याचं उत्तर देणार कोण? अनधिकृत पार्किंग आपल्या बाबा विश्वनाथ नगर तिकडं एवढा मोठा रोड परिसर करूनही तिकडच्या काही लोकांनी अर्धा रोड पूर्ण हायजॅक केलाय. त्यांच्या गाड्या उभा राहतात 24 तास, तिकडे रॅबिट टाकतात आणि आता सध्या ते लोक खुर्ची टाकून तिकडे जागा हायजॅक करायचं चालू आहे. तर लोकांना दिसत नाही काय? बीएमसीला दिसत नाही काय? पोलीस प्रशासनाची गाडी डेली तिकडून 6 राऊंड मारते, त्यांना दिसत नाही काय? याचं उत्तर देणार कोण? नाही कोणाच्या बापाचा, नाही कोणाच्या बापाचा. गांधीबाल शाळा एक मोठा मुद्दा सांगतो तुम्हाला. गांधीबाल शाळा एक मराठी शेवटची शाळा उरलेली आहे कुर्ल्यामध्ये, जे चांगल्या पदार्थाने चालते. परंतु तिकडे काही मुस्लिम शाळा आहे बाजूला, त्या लोकांनी त्या पोरांसंगती वाद घातला. शाळेने इतक्या वर्षापासून जे वेळ होतं 5वी ते 10वीच्या पोरांचं दुपार 1 ते 6 ते वेळ बदलला घाबरून. तर ह्या उत्तराचं देणार कोण उत्तर? आणि दुसरी गोष्ट तिकडे लाईटीची व्यवस्था बरोबर नाही येणे जाणारे. आपल्या महिला बंधू तिकडे जाऊ शकत नाही, छेडछाड होतात. तिथं तरी केस विनाभाऊ चौकीला आम्ही घेऊन गेलो. ऑन रेकॉर्ड देऊ शकतो मी, ऑन रेकॉर्ड हे पूर्ण लिहून आणलंय मी. आणि आता गाजीबाबा दर्गाच्या इकडं बेकायदेशीर तिकडे मेला लागतो, न विचारता न काय करता. बीएमसीचं उत्तर देणार कोण? आता 2 महिने अगोदर आपली एक माता भगिनीला छेडछाड झाली, मारहाण पण झाली. चौकीमध्ये गेल्यानंतर पुढे बोलतात आम्हाला कॅमेरामध्ये भेटलं नाही. तर कॅमेरा काय तुम्ही काय नावासाठी लावता काय? कॅमेराची नावासाठी लावतात, त्यांना बघण्यासाठी लावता काय? आम्ही काय करायचं कॅमेराचा? आपल्या पूर्ण परिसरात कॅमेरे लागले पाहिजे. जेवढे अंमली पदार्थाचं सेवन करतात, विकतात, त्यांच्यावरती कारवाई निष्ठावंतली झाली पाहिजे. नाही झाली आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. अरे कुर्ला आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा. कारवाई झालीच पाहिजे. ज्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची गरज असेल
त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष तुम्हाला उभा दिसेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. पोलीस प्रशासनातर्फे लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने ज्या ज्या ठिकाणी आमची गरज असेल त्या ठिकाणी मी स्वतः उभा असेल. आपण बघितलंच असेल की प्रत्येक वेळी तुम्ही काही प्रश्न माझ्याकडे आणता तेव्हा आम्ही ते प्राधान्याने सोडवायचा प्रयत्न करतोय. यापुढे मी तुम्हाला ग्वाही देतो की कुर्ला पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व सहकार्य तुम्हाला लाभेल. धन्यवाद. अधिकारी वर्गाचं आभार व्यक्त करतो. पुस्तकाचा आभार व्यक्त करतो. जनगण मन समारोप होण्यापूर्वी फक्त 2 गोष्टी सांगतो. मंडळासमोर मी सविस्तर जे काय बोलायचं जे काय प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं होतं तर त्यांनी विनंती केली की आमचा जो मोर्चाला आहे जे भगिनी माता आहेत सर्व आहेत तर त्यांना तुम्ही संबोधन करा. आम्ही त्यासाठी आलो होतो. तुम्ही अस्वस्थित राहा. मी यासाठी तुम्हाला सांगतो शेवटी नागरिकांचं सहकार्य महत्वाचं आहे. त्यासाठी तुमच्यातले जे प्रमुख लोक आहेत जे खरोखर पोटतिगिऱ्यात काम करतात आणि जे काम करायची इच्छा आहे त्यात 5-6 जणांचं मंडळ बनवा. आपण दर महिन्याला याचा आढावा घेऊ. माझ्या स्तरावर आढावा घेऊ. काय झाली काय प्रगती झाली काय नाही. नुसते आपण आज झाली मिटिंग आज मोर्चा झाला आणि संपला असं नको व्हायला. त्याचा पाठपुरावा होत राहील. महापालिका तुमच्यासाठीच आहे. महापालिका सहकार्य करेल. तुमच्या सहकार्य शांत राहायचं. महिला मंडळी शांत राहा. अनुशासन पाळायचं आपल्याला. ताई जरा शांत करा. शांत राहा. आपण निर्णय काल पालकमंत्र्यांच्या आदेश 2 कामं जर झाली त्यामध्ये आता आपण 2 कामं झाल्यानंतर जर आलं म्हणजे पाण्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाली तर तशीच ठेवण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. आणि सुदैवाने यावर्षी पाणी आता पाऊस चांगला झालाय त्यामुळे पाण्याची ती समस्या नाही कट देणे वगैरे. आणि कुर्ल्याला पण कट न देण्यासाठी मी स्वतःहून विनंती केली आढळले किल्ल्यांना बाकी सगळीकडे कट द्या कुर्ल्याला कट देऊ नका. आणि कट दिला की या भागामध्ये आपल्याकडे शेवटचा भाग असल्यामुळे इकडे पाणी येत नाहीये आणि लोकांना त्रास होतो. तर दुसरी अजून एक समस्या जी लोकांनी सांगितली की वाहतुकीची तर वाहतुकीच्या कोंडीसाठी त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे काय काय आम्ही कारवाई करतो आणि कारवाई 6 महिन्यामध्ये जेवढी लवकर होईल त्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि नक्कीच त्यामधनं पण तुम्हाला बऱ्यापैकी रिलीफ म्हणजे थोडा दिलासा मिळू शकतो. आता मेट्रो ब्रिजबद्दल काल पण पालकमंत्री माझ्याकडे आले होते. त्या अनुषंगाने मी मेट्रोलाही पत्र लिहिलं की जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही काम चालू करू नका असे पालकमंत्र्यांचे आदेश आहेत. आणि त्या आज हे पण समजलं की मेट्रोच्या कमिशनरकडे आज याबद्दल आढावा बैठक झाली. बैठकीमध्ये त्यांनी सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे. काही तांत्रिक बाबी तपासून पुलाची उंची किती वाढवता येईल आणि आपला जो मेन जे कारण आहे जे काल आपल्या बऱ्याच जणांनी सांगितलं फायर ब्रिगेड येऊ शकत नाही अँब्युलन्स जाऊ शकणार नाहीत मोठ्या गाड्या जाऊ शकणार नाहीत तर त्या दृष्टीने तेही प्रयत्न करतायत. आणि तुम्ही सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर नक्कीच तो प्रश्न सुटेल. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो पाण्यासाठी ही जे 2 कामं झाली तर नक्कीच तुमचा पाण्याचा आता जो त्रास आहे तो नक्कीच कमी होईल. तुम्हाला एलवडवर मोर्चा घेऊन यायची पायी येणार नाहीये. गणपती बाप्पा.